रामकृष्ण हरी. ज्ञानोबा तुकाराम. महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील सर्वात पवित्र आणि भव्य सोहळा म्हणजे संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा. दरवर्षी देहू नगरीतून लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने पायी निघतात. या पालखीत संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करून त्यांना रौप्यमाल पालखीत विराजमान केले जाते. ज्ञानोबा तुकाराम, विठ्ठल विठ्ठल या जयघोषात हजारो दिंड्या, टाळ मृदंगांचा निनाद आणि अभंगांच्या सुरांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची भक्ती आणि छत्रपती शिवाजीरायांची शक्ती यांचा सुरेख संगम जेथे झाला असे हे देहू गाव. धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव, जेथे नांदे देव पांडुरंग. अन्य क्षेत्रवासी लोकदेवांचे उच्चारिता वाचे नामघोष. आपण आलो आहोत देहूमधील 14 टाळकरी प्रवेशद्वाराजवळ. हे टाळकरी तुकोबारायांच्या कीर्तनात हे 14 टाळकरी ध्रुव पद धरत असत. पुढे गेल्यानंतर आपल्याला महाद्वारावर गरुडावर विराजमान अशी तुकोबारायांची प्रतिमा आपल्या डोळ्यांच्या नजरेस पडते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. नमस्कार मंडळी, मी विजय. आपलं स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर. आज आपण आलो आहोत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी देहू येथे. पुणे शहरापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीच्या पवित्र तीरावर वसलेली आहे संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी देहू गाव. मंदिरात प्रवेश केल्या केल्या आपल्याला समोर नजरेस पडते हनुमान मंदिर. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी यांचे स्वयंभू मंदिर येथे आहे. विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर आपण बाहेर पडल्यानंतर तेथेच राम, सीता आणि लक्ष्मण यांचे मंदिर आहे. येथेच हे शिळा मंदिर आहे. तुकोबारायांचे अभंग पाण्यात बुडवल्यानंतर तुकोबाराय 13 दिवस या शिळेवर बसले होते. हे मंदिर आहे. मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यासाठी मनाई आहे, त्यामुळे मंदिराचे आतील व्हिडिओ घेतलेले नाही. तुकोबारायांच्या पालखीचे दर्शन घेऊन आपण पुढे निघालो. देहू मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला संत तुकाराम महाराजांचे इथे प्रवेशद्वार आहे. इथून दर्शन घेतल्यानंतर आपण तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे तेथे दर्शन घेऊ शकतो. त्याच्या शेजारी त्यांचा वाडाही आहे, जिथे त्यांनी तुकाराम महाराज राहत होते. हा वाडाही तेथेच आहे. संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ संत कवीपैकी एक होते. त्यांचा जन्म सन इसवी सन 1608च्या सुमारास पुणे जिल्ह्यातील देहू या पवित्र गावात झाला. त्यांचे वडील बोल्लोबा आंबिले आणि आई कनकाई हे विठ्ठल भक्त होते. त्यांच्या घराण्यात अनेक पिढ्यांपासून पंढरपूरची वारी करण्याची परंपरा होती. तुकाराम महाराजांचे बालपण धार्मिक वातावरणात गेले. घरचा व्यापार आणि शेती यामुळे त्यांचे कुटुंब सुस्थितीत होते. पण तरुण वयातच त्यांच्यावर अनेक संकटे कोसळली. आई वडिलांचे निधन, भीषण दुष्काळ, व्यापारातील नुकसान यामुळे त्यांचे मन संसारापासून विरक्त झाले आणि त्यांनी भक्ती मार्ग स्वीकारला. तुकोबारायांची देखणी मूर्ती येथे आपल्याला पाहायला मिळते. आता आपण चाललो आहोत देहू नगरीतील संत तुकाराम महाराजांच्या वाड्यामध्ये, जेथे संत तुकाराम महाराजांनी संसार करत असताना अभंग रचले, विठ्ठल भक्तीचा संदेश दिला आणि वारकरी संप्रदायाला नवी दिशा दिली. आपण ज्या वाड्यामध्ये उभे आहोत तो संत तुकाराम महाराजांच्या जीवनाशी जोडलेला ऐतिहासिक वारसा आहे. या वाड्यात त्यांनी कुटुंबासह वास्तव केले. याच ठिकाणी त्यांनी अनेक अभंगांची निर्मिती झाली असे मानले जाते. वाड्याची रचना पारंपरिक मराठी शैलीतील आहे. लाकडी खांब, दगडी बांधकाम, प्रशस्त अंगण आणि देवघर या वास्तूचे विशेष आकर्षण आहे. संत तुकाराम महाराज हे 17व्या शतकातील महान कवी, वारकरी संप्रदायातील अग्रण्य संत होते. त्यांचा जन्म देहू येथे झाला. त्यांनी हजारो अभंगांची रचना केली आणि समाजाला समता, प्रेम, भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला. आता आपण चाललो आहोत इंद्रायणीच्या काठावर, जेथे संत तुकाराम महाराजांच्या गाठावर राहत्या पण तरंगत वरल्या. इंद्रायणी घाट हा संत तुकाराम महाराजांच्या भक्तीचा साक्षीदार आहे. पवित्र इंद्रायणी नदीचा घाट हा फक्त घाट नाही, संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा आणि वारकरी संप्रदायाचा जिवंत इतिहास आहे. ते कारण चले गाण चले त्याची म्हणे जो आपण होतो ओळखावा देवते. संत तुकाराम महाराज रोज या नदीच्या काठावर स्नान करून विठ्ठलाचे नामस्मरण करत असत. याच नदीच्या काठी
त्यांनी असंख्य अभंग रचले आणि समाजाला समानता, प्रेम आणि भक्तीचा आध्यात्मिक इतिहास घडवला. देहूगाव हे त्यांच्या जन्मस्थान असून इंद्रायणी नदी या संपूर्ण आध्यात्मिक परंपरेची साक्षीदार मानली जाते. तुकाराम महाराजांच्या अभंगावर काही विरोधकांनी आक्षेप घेतले. त्यांच्या अभंगाची पोथी इंद्रायणी नदीत बुडवण्यास सांगितली, पण काही दिवसांनी या पोथी अक्षरशः पाण्यावर तरंगत सुरक्षित आल्या. हा प्रसंग वारकरी संप्रदायातील विजयाचे प्रतीक मानले जाते. मुख्य मंदिरापासून एक 10 मिनिटाच्या अंतरावर देहू नगरीतील अत्यंत पवित्र आणि भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले संत तुकाराम महाराजांचे वैकुंठधाम येथे आपण आलो आहोत. हे ते पावनस्थान मानले जाते, जेथून संत तुकाराम महाराजांनी आपल्या देहासह वैकुंठ गमन केले. वारकरी संप्रदायात या घटनेला अत्यंत मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो वारकरी या स्थळाला नम्र अभिवादन करण्यासाठी येथे येतात. वैकुंठधाम या मंदिर परिसरात आपल्याला सुंदर असे शिल्पचित्रे पाहायला मिळतात. ही चित्रे केवळ कलाकृती नसून संत तुकाराम महाराजांच्या संपूर्ण जीवन प्रवासाचे साक्ष देतात. देहू नगरीतील त्यांचा जन्म आणि बालपण दाखवले आहे. लहानपणापासूनच त्यांना विठ्ठल भक्तीची आवड होती. पुढे संसारातील अनेक संकटे, दुष्काळ, व्यापारातील नुकसान आणि कौटुंबिक दुःख यांनाही त्यांनी धैर्याने सामोरे गेले, हे आपल्या चित्रातून दिसून येते. आणि शेवटच्या चित्रात दाखवले आहे त्यांचे संदेह. वैकुंठ गमन परंपरेनुसार विठ्ठलांच्या कृपेने विरोधकांनी अभंग इंद्रायणी नदीत विसर्जित केले, पण परंपरेनुसार काही दिवसांनी ही गाथा पाण्यावर तरंगत पुन्हा सुरक्षित मिळाली. हा प्रसंग संत तुकाराम महाराजांच्या अखंड श्रद्धेचे प्रतीक मानला जातो. हेही आपल्याला या शिल्पचित्रातून पाहायला मिळते. संत तुकाराम महाराज ध्यानासाठी भंडारा डोंगरावर जात असत. या प्रत्येक चित्रांमध्ये संत तुकाराम महाराजांचे जीवन, त्याग, भक्ती आणि समाज प्रबोधनाचा संदेश दडलेला आहे. दिव्य विमानात बसून संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, अशी वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे. हा प्रसंग भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी मानला जातो. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. म्हणूनच देहूला येणारा प्रत्येक वारकरी या शिल्पचित्रांसमोर नतमस्तक होतो आणि ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पुढे निघून जातो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, पक्षी ही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येते. हेच ते वैकुंठधाम. फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम महाराज अखंड हरिनामात मग्न होते. रामकृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल या नामघोषात वातावरण भारावले होते. त्याचवेळी भगवान विठ्ठलांनी दिव्य पुष्पक विमान पाठवले आणि संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले असे मानले जाते. नांदुरकी वृक्ष येथे वैकुंठधाम परिसरात उभे राहिल्यावर मनाला एक विलक्षण शांतता जाणवते. मंदिराच्या परिसरात भक्त नामस्मरण, अभंग गायन आणि भजन करताना दिसतात. मंदिराच्या मागे वाहणारी पवित्र इंद्रायणी नदी या स्थळाच्या पावित्र्यात अधिकच भर घालते. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून समाजाला समता, प्रेम, दया आणि विठ्ठल भक्तीचा संदेश दिला. आता आपण आलो आहोत संत तुकाराम महाराज यांचे गाथा मंदिर झालेले आहे. येथे 4000 पेक्षा अभंग संगमरवरी दगडावर लिहिलेले आपल्याला इथे पाहायला मिळेल. गाथा मंदिर, संत तुकाराम महाराजांची अमरवाणी. मित्रांनो, आता आपण आलो आहोत देहू येथील पवित्र गाथा मंदिरात. हे मंदिर संत तुकाराम महाराजांच्या अंगरूपी अमूल्य वारशाला समर्पित आहे. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या भिंतीवर संत तुकाराम महाराजांनी रचलेले हजारो अभंग कोरलेले आहेत. त्यामुळे येथे येणारा प्रत्येक भाविक केवळ दर्शन घेत नाही, तर संत तुकाराम महाराजांच्या विचारांचेही दर्शन घेतो. गाथा म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा संग्रह. या अभंगामधून त्यांनी विठ्ठल भक्ती, सत्य, समता, दया, प्रेम आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या वाणीने वारकरी संप्रदायाला नवी दिशा मिळाली आणि सामान्य माणसालाही अध्यात्माचा सहज मार्ग दाखवला.
रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बर. मंदिरातील शांत वातावरण, भिंतीवर कोरलेले अभंग आणि सभोवतालची प्रसन्नता मनाला वेगळीच अनुभूती देतात. अनेक भाविक येथे बसून अभंग वाचतात, चिंतन करतात आणि विठ्ठल नामाचा जप करतात. देहूला येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांसाठी गाथा मंदिर हे केवळ एक मंदिर नाही, संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे जिवंत विद्यापीठ आहे. प्रत्येक शब्द भक्ती, ज्ञान आणि जीवनमूल्याची शिकवण देते. लहानपण देवा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्याचे अंकुशाचा मार. दरवर्षी आषाढी वारीच्या काळात हजारो वारकरी येथे येऊन दर्शन घेतात. याच ठिकाणाहून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते. त्यामुळे या मंदिराचं वारकरी संप्रदायात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. संत तुकाराम गाथा मंदिर पाहिल्यानंतर आपण येथून जाणार आहोत 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भंडारा डोंगरावरती. पुण्यापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर देहूजवळील पवित्र भंडारा डोंगर. वारकरी संप्रदायातील हे ठिकाण अत्यंत श्रद्धेचे मानले जाते. भंडारा डोंगरावर जाताना आजूबाजूला दिसणारं हिरवगार वातावरण, स्वच्छ हवा आणि शांतता मनाला विलक्षण आनंद देते. विशेषतः पावसात संपूर्ण डोंगर हिरवाईने नटलेला दिसतो आणि येथील सौंदर्य आणखी खुलून दिसते. वारकरी परंपरेत या भंडारा डोंगराचं विशेष महत्त्व आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळात हजारो भाविक येथे येऊन दर्शन घेतात. अनेक दिंड्या येथे थांबून हरिनामाचा गजर करतात. तुकाराम महाराजांनी समाजाला दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांनी जात पात, अहंकार आणि अंधश्रद्धेचा विरोध केला आणि प्रेम, समता, दया व विठ्ठल भक्तीचा मार्ग दाखवला. भंडारा डोंगरावरती जाताना आजूबाजूचे दृश्य पाहिल्यावर संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी सुसरे आळविती. या अभंगातून निसर्गाशी असलेलं त्यांचं प्रेम स्पष्ट दिसून येतं. भंडारा डोंगरावर उभं राहिल्यावर या ओळीचा अनुभव प्रत्यक्ष जाणवतो. भंडारा डोंगराला संत तुकाराम महाराजांची तपोभूमी म्हणून ओळखलं जातं. असं मानलं जातं की गावातील दैनंदिन कामकाज पूर्ण झाल्यानंतर तुकाराम महाराज या डोंगरावर येत असत. येथे एकांतात बसून ते विठ्ठलाचं चिंतन, नामस्मरण आणि अभंगरचना करत असत. आज आपण ज्या मार्गाने डोंगरावरती जात आहोत त्याच मार्गाने लाखो वारकरी आणि भाविक वर्षानुवर्षे या पवित्र स्थळाचं दर्शन घेण्यासाठी येतात. थोड्याच वेळात आपण डोंगराच्या माथ्यावर पोहोचतो. येथे संत तुकाराम महाराजांचे सुंदर मंदिर आहे. मंदिरात प्रवेश करताच भक्तिभावाचं वातावरण अनुभवायला मिळतं. अनेक भाविक शांतपणे बसून नामस्मरण करतात, तर काही जण अभंग गात असतात. भंडारा डोंगराचं नाव कसं पडलं याबद्दल विविध लोकपरंपरा आहेत. काहींच्या मते येथे संतांच्या काळात भाविकांसाठी अन्नदान किंवा भंडारे आयोजित केले जात असत, म्हणून या डोंगराला भंडारा डोंगर हे नाव मिळालं. 17व्या शतकात संत तुकाराम महाराज देहूमध्ये राहत होते. दिवसभर संसारातील कामे आणि समाजसेवा केल्यानंतर ते एकांत शोधण्यासाठी या डोंगरावर येत होते. एकांतात अभंग लिहिण्यासाठी येत होते. मंदिराच्या परिसरात आल्या आल्या आपल्याला हे सुंदर नवीन संत तुकाराम महाराजांचे मंदिर पाहायला मिळते. ह्याचे बांधकाम अजून पूर्ण झालेले नाही. डोंगराच्या माथ्यावर संत तुकाराम महाराजांचे मंदिर आहे. मंदिरात त्यांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक वर्षभर येतात. परिसरात ध्यानासाठी शांत जागा, सभामंडप आणि भक्तांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. भंडारा डोंगर आपल्याला संत तुकाराम महाराजांचा साधेपणा, भक्ती आणि समतेचा संदेश आठवण करून देतो. त्यांनी सांगितले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखा देव तेथेची जाणावा. हा संदेश आजही समाजाला माणुसकीची शिकवण देतो. श्री संत तुकाराम महाराज सुवर्ण मंदिर, श्री क्षेत्र भंडारा डोंगर ह्याची प्रतिकृती आपल्याला इथे पाहायला मिळते. हे जे नवीन मंदिर बनवत आहे ते अशा पद्धतीने तयार होणार आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनात 4000हून अधिक अभंग रचले. त्यापैकी अनेक अभंगांची
प्रेरणा त्यांना या डोंगरावर मिळाली. त्यांच्या अभंगात निसर्ग, मानवता, समता, दया आणि विठ्ठल भक्ती यांचे सुंदर दर्शन आहे. संत तुकाराम महाराज यांचे नवीन मंदिर उभारण्यात येत आहे. भंडारा डोंगर हा केवळ डोंगर नाही, तर संत तुकाराम महाराजांच्या आध्यात्मिक साधनेचा साक्षीदार आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला शांतता, भक्ती आणि निसर्गाचा सुंदर अनुभव मिळतो. म्हणूनच देहूला भेट देताना भंडारा डोंगराचे दर्शन आवश्यक आहे. जय जय राम कृष्ण हरी. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर अभंग रचत आणि येथेच तपश्चर्या करत असत. भंडारा डोंगरावरून देहू परिसर, इंद्रायणी नदीचे खोरे आणि आसपासचा सुंदर निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो. पावसाळ्यात संपूर्ण डोंगर हिरवाईने नटतो. त्यामुळे हा परिसर धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनासाठी प्रसिद्ध झाला आहे. आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदाची या अंग आनंदाचे, तुका म्हणे झाला अनुभव, विठ्ठल नामाचा प्रभाव. येथील वातावरण, अभंगाचा नाद आणि भक्तीचा अनुभव प्रत्येकाला अंतर्मुख करून जातो. देहूगाव हे फक्त एक पर्यटन स्थळ नाही, ही संतांची भूमी आहे, ही भक्तीची विद्यापीठ आहे आणि इथला प्रत्येक अभंग आजही आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवतो. जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्रातील अशाच ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाणाच्या सफारीसाठी ट्रॅव्हल तडकाला नक्की सबस्क्राईब करा. हेची दान दे ग देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे अम्मासी, 3 शिरे 6 हात, तया माझा दंडवत, तुका म्हणे दिगंबर, तया माझा नमस्कार. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.